वाहतुकीला सुद्धा अडथळा निर्माण होणार आणि जे कॅनमध्ये घेऊन जात आहेत त्याच्यातलं मी तर त्यांना खात्रीने सांगितलं की एक धंदा म्हणजे की हा काळा बाजार करणारा आलेला आहे आणि जर काळा बाजार करत असेल तर ती शोधण्याची यंत्रणा त्यांची, आपली नाही. त्यांच्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये आणि म्हणूनच कॅनमध्ये शेतकऱ्यांना डिझेल देण्यात यावं किंवा काही पंप राखीव ठेवण्यात यावे की तिथे फक्त शेतकरी जातील. आणि दुसरा विषय असा झाला की त्यांनी सांगितलं की बा ह्या काही दिवसांमध्ये डिझेलचा खप वाढलेला आहे. मग त्याच्यावर आमचं चर्चा तेच ठरलं की जरी तुम्ही म्हणताय की ह्या दिवसामध्ये विकेंडला खप वाढलेला आहे तर एप्रिलपासून जूनपर्यंत डिझेलचा खप वाढतो. त्याचं कारण असं आहे की सध्या शेती कामामध्ये वेगाने यांत्रिकीकरणावर भर दिला जातो आणि त्या यंत्रांना चालवण्यासाठी डिझेल लागतं आणि नेमके शेतकऱ्यांच्या कामाचे दिवस असतात त्याच्यासाठी त्यांना हे डिझेल लागतं. तुमचं समजूत असेल की ते समजूत आहे ह्या दिवसामध्ये डिझेल लागतच राहतं आणि शेतकऱ्यांना जर मुबलक प्रमाणात करून दिलं तर काही प्रश्न नाही कॅनमध्ये यायचा आणि आणायचा. सर मंत्री महोदयांनी सांगितलं की पुरेसा साठा आपल्याकडे आहे, दुसरीकडे असा निर्णय आहे. मग आता हा विचार त्यांनी करायला पाहिजे. जर साठा पुरेसा आहे तर तुम्ही सुद्धा फिरत राहता आणि फिरत राहता पूर्ण तालुक्यात बघा. ह्या पंपावर पेट्रोल डिझेल भेटलं तर पुढच्या 10 पंपांवर तुम्हाला काहीच भेटत नाही. मग मुबलक साठायचा असं का होतं? मग मुबलक साठायचं तुम्ही जर म्हणता मुबलक साठायचा तो पुरवठा करा. शेतकऱ्यांना साठा करण्याची गरजच पडणार नाही आणि कॅन आणण्याची गरज पडणार नाही. आज सकाळी आम्हाला असं कळालं प्रत्येक पंपावरती तहसीलदार साहेबांनी भेट दिली आणि शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देऊ नका असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची गडचिपी चाललेली आहे या प्रशासनात. डिझेलच्या बाबतीत आम्ही सांगितल्याप्रमाणे की शेतीची कामं सुरू आहेत. कारण ऑथॉरिटी पेरणीची लगबग सुरू असताना शेतकऱ्यांना डिझेल चालणारच आहे. असं असताना या जाणीवपूर्वक या ठिकाणी साठेबाजी कोणी करतं आहे या नावाखाली तसं पाहिजे तर शासनाकडे डिझेलचा साठा उपलब्ध नाही. पण या ठिकाणी खोटं सांगतं की आमच्याकडे साठा उपलब्ध आहे. जर तुमच्याकडे साठा उपलब्ध आहे, आज पेट्रोल पंपवाल्यांनी जर तुमच्याकडे मागणी केली डिझेलची, आज मागणी केल्याच्यानंतर त्यांना 3 दिवसानंतर त्यांना डिझेल मिळतं आहे. जर तुमच्याकडे साठा आहे, आज मागणी केली तर उद्या लगेच डिझेल टँकर यायला पाहिजे पण ते येत नाही. त्यामुळे या ठिकाणी रागा लागलेल्या आहे. म्हणून या ठिकाणी शासनाचं जे धोरण चाललेलं आहे आज या ठिकाणी शासन या ठिकाणी फेल झालेलं आहे. परंतु त्यांचं पाप लपवण्यासाठी या ठिकाणी मंत्री महोदय म्हणतायत की या ठिकाणी साठेबारी करताय, शेतकरी कॅनमध्ये डिझेल घेऊन येत आहे म्हणून शासनाचं पंतप्रधानाचं पाप लपवण्यासाठी हे स्टेटमेंट देत आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना काही देणं घेणं नाही. शेतकरी इतका हातबल झालेला आहे. आज प्रत्येक गावामध्ये प्रत्येक आज आम्हाला फोन करतो की काहीही करा आम्ही डिझेलची लाईन लावा. प्रत्येक सरांना फोन करतात, आम्हाला फोन करतात. मग असं असताना तर डिझेल मिळत नाही म्हणून होत आहे ना. आज प्रत्येकाची कामं अपूर्ण आहेत. कुणाची का पूर्ण झाली 50% शेतकरी झालेली आहे. आज या ठिकाणी निवेदन एवढं दिलेलं आहे की तुम्ही शेतकऱ्यांना कॅनमध्ये जे बंदी घातलेली ती बंदी उठवावी. शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल नेऊ द्यावं. पंप आहेत या ठिकाणी जे पंप तुम्ही शेतकऱ्यासाठी